सभेतल्या बॅनरवर फोटोंचा उल्लेख करत भाष्य करताना राधाकृष्ण विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करताना अजितदादांचंही नाव घेतल्यामुळे विखेंचा रोख नेमका कुणाकडे, चर्चांना उधाण. माझी कॉफी मी ओरिजिनल आहे, त्यामुळे माझी कॉफी करणं हे उबाटाच्या बापाला जमणार नाही. माझी कॉपी उबाठाच्या बापाला जमणार नाही. शिवसेना उबाठाच्या आंदोलनावरती टीका करताना संजय गायकवाडांची जीभ घसरली. मुंबईतल्या कबुतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी महापालिकेकडून कारवाईचा बडगा. आतापर्यंत 3 गुन्हे दाखल, मात्र दादरमधील आंदोलनाप्रकरणी एकही गुन्हा नाही. 15 ऑगस्टला चिकन मटण शॉप बंद ठेवण्याचा केडीएमसीचा निर्णय. वादाच्या भोवऱ्यात केडीएमसी समोर मटणाचं दुकान टाकणार, खाटीक समाजाचा इशारा. जळगावच्या जामनेरमध्ये एका कॅफेत तरुणाला बेदम मारहाण. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू. मारहाणीचं कारण अद्याप स्पष्ट. भिवंडीमध्ये भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षासह आणखी एकाची हत्या. 4 ते 5 जणांनी कार्यालयात शिरून केली हत्या. हत्येचं कारण स्पष्ट. मुंबईत गणेशोत्सवात डीजे वाजवण्यास बंदी. गणेशोत्सवात डीजे वाजवल्यास आणि न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधित मंडळावर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाणार. अमेरिकेनं बलुचिस्तानवर लिबरेशन आर्मीला केलं दहशतवादी संघटना म्हणून जाहीर. मुनीर यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान अमेरिकेची मोठी घोषणा. पुनर्विकासाअंतर्गत पात्र धारावीकरांना देण्यात येणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळामध्ये वाढ करत 500 चौरस फुटांचं घर देण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाला दिले होते. त्यानुसार डीआरपीकडून यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू आहे. लवकरच हा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत झोपड्यांच्या पात्र आणि अपात्रतेसाठी डीआरपी घरोघरी करण्यात येणारं सर्वेक्षण आज थांबतंय. त्यानंतर मात्र घरोघरी जाऊन कोणतंही सर्वेक्षण केलं जाणार नाही. दरम्यान ज्या रहिवाशांना सर्वेक्षण करून घ्यायचंय त्यांना मात्र प्राधिकरणाच्या कार्यालयात जावं लागेल. भारत सरकारनं जनधन 2.0च्या माध्यमातून जनधन योजनेचा नवा अध्याय सुरू करण्याची तयारी केली आहे. ही सुधारित योजना आता केवळ बँक खात्यापुरती मर्यादित न राहता गरीब आणि वंचितांसाठी संपूर्ण आर्थिक सेवांचं प्रवेशद्वार ठरणार आहे. देशातील पहिली जागतिक पालघर जिल्ह्याच्या बाजारपेठ वाढवणमध्ये उभारण्यात येणार असून त्या दृष्टीनं हालचालींना वेग आलेला आहे. पणन विभागानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसा प्रस्ताव पाठवला असून त्यावरती तातडीनं पावलं उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई नागपूर हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव 3.5 वर्षांपासून गुलदस्त्यात राहिल्यानंतर आता पुन्हा त्यावरती चर्चा सुरू झाली आहे. 10 ऑगस्ट रोजी नागपूर इथल्या एका कार्यक्रमात समृद्धी महामार्गालगत हायस्पीड रेल्वे धावण्याच्या प्रकल्पावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केल्यामुळे प्रकल्प पुन्हा अजेंड्यावर येण्याचे संकेत आहेत. श्रावण सुरू झाल्यापासून साखरेची मागणी वाढलेली आहे. मागणी वाढल्यामुळे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. श्रावणापासून दिवाळीपर्यंत सण उत्सवांचा काळ असतो आणि या काळात गोडधोड करण्याचं प्रमाण जास्त असतं. साखरेची तेजी सुरू असल्यामुळे उत्सवांचा गोडवा कमी होणार का, अशी देखील शंका व्यक्त केली जाते. आता उशिरानं आयकर रिटर्न भरणाऱ्यांनाही टॅक्स रिफंड मिळणार आहे. त्यामुळे विविध कारणांनी उशिरा आयटीआर फाईल करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 53%वरून 55% म्हणजेच 2% इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढीची रक्कम 1 जानेवारी 2025 ते 31 जुलै 2025 या कालावधीतील थकबाकीसह ऑगस्टच्या वेतनासोबत रोखीनं देण्यात येणार असल्याचं वित्त विभागानं म्हटलंय. मंत्रालयात यापुढे स्मार्टफोन असलेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. गर्दी रोखण्यासाठी करण्यात आलेले विविध प्रयोग अपयशी ठरत असल्यामुळे आता केवळ डीजी ॲपद्वारे नोंदणी केलेल्या व्यक्तींनाच मंत्रालयामध्ये प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मंत्रालयातला प्रवेश दुरापास्त होण्याची शक्यता आहे. भविष्यात म्हाडाच्या घरांच्या किमती 8 ते 10% घटणार आहेत. सामान्यांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध व्हावीत म्हणून म्हाडा सातत्यानं प्रयत्नशील आहे. मात्र घरांच्या किमती निश्चित करताना रेडी रेकनर दराशिवाय विचारात घेतला जाणारा प्रशासकीय खर्च, बांधकाम साहित्याच्या किमतीमधील वाढ, गुंतवणुकीवरील व्याज इत्यादी बाबी गृहीत धरल्या जात असल्यामुळे किमती फुगतायत. म्हाडाच्या कोकण मंडळाची घरं विक्रीअभावी पडून राहत असल्याची ओरड होत असताना दुसरीकडे यावेळच्या कोकण मंडळाच्या 5285 घरं आणि 77 भूखंडांच्या विक्रीसाठीच्या लॉटरीला तुफान प्रतिसाद मिळतोय. घरांसाठी 67,539 अर्ज आले असून त्यापैकी 40,998 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केलाय.
स्कूल बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्यामुळे आपल्या मुलांच्या वाहतुकीसाठी अनधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या राज्यातील तमाम पालकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं धाडसी पावलं टाकली आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसोबतच रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्यात येत आहे. याबाबतची अधिसूचना जारी होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. एअर इंडियानं दिल्ली ते वॉशिंग्टन डीसी दरम्यान थेट विमानसेवा 1 सप्टेंबर 2025 पासून तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाच्या या निर्णयामागे 2 कारणं आहेत. एअर इंडियाच्या 26 बोईंग 787-8 या विमानांमध्ये अपग्रेडिंगचं काम सुरू आहे. त्यामुळे बरीच विमानं लांब पल्ल्याच्या उड्डाणासाठी उपलब्ध असणार नाहीत. सीएसएमटी पासून खोपोलीपर्यंत 15 डब्यांची सेवा वाढवण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. त्यानुसार ऑगस्ट अखेरपर्यंत सीएसएमटी कल्याण दरम्यान धीम्या आणि जलद मार्गावरच्या 10 स्थानकावरती 26 प्लॅटफॉर्म आणि कल्याण ते कसारा आणि खोपोली मार्गावरील 24 स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात आली आहे. कल्याण शिळ रोडवरती कल्याण तळोजा मेट्रो मार्गाचं काम सुरू आहे. मेट्रोच्या कॉन्क्रीट कामांवरती गर्डर ठेवण्याची कामं करण्यात येणार आहेत. 11 ते 30 ऑगस्ट या कालावधीत 3 टप्प्यात ही कामं करण्यात येणार आहेत. या कामासाठी कल्याण शिळ रोडवरती रात्री 12:15 ते पहाटे 5 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसानं राज्यभरात पुन्हा हजेरी लावली आहे. अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळतोय. अशातच आता पुढील आठवडाभर राज्यातील काही भागात मुसळधार सरी कोसळणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्ण हक्क संहिता, रुग्णालयाचे दरपत्रक, तक्रारीसाठी महापालिकेचा टोल फ्री क्रमांक, अग्निशमन दलाचं प्रमाणपत्र इत्यादी लावणं महाराष्ट्र सुश्रूषा गृह नोंदणी कायद्यानुसार बंधनकारक आहे. यासोबतच इतर नियमांचं पालन न केल्याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागानं सोमवारी 7 खासगी रुग्णालयांना वेगवेगळ्या त्रुटींबाबत कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेतील सर्वांसाठी ओपन टू ऑल फेरी सोमवारी संपली. या फेरीमध्ये एकूण 3,24,761 विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केलेले आहेत. आता 11वी प्रवेशाची विशेष फेरी आजपासून सुरू होणार आहे. इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या कॅप फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून कॅप प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत 1,62,205 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जागांचं वाटप करण्यात आलंय. त्यात दुसऱ्या फेरीमध्ये 14,016 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज गोठवण्यात आले असून त्यांना या फेरीत देण्यात आलेल्या महाविद्यालयातच प्रवेश घ्यावा लागणार आहे. भटक्या कुत्र्यांनी देशभरात हैदोस घातलाय. मागील 6 वर्षात तब्बल 2,78,00,000 लोकांचे लचके त्यांनी तोडलेत. महाराष्ट्रात 29 लाख लोकांना कुत्रे चावलेत. 2021 ते 23 या 3 वर्षात कुत्रा चावण्याच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. कबुतरखान्यांमध्ये कबुतरांना बेकायदा किंवा जाणून बुजून खाद्य घालणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यासंदर्भात मुंबई महापालिकेला उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. त्यामुळे महापालिकेचा खाद्यबंदीचा निर्णय कायम राहणार आहे. कबुतरखान्यासंदर्भात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिल्यानंतर मुंबई पालिका आक्रमक भूमिकेत आली आहे. दुसऱ्यांदा कबुतरखान्यावरती पालिकेने लावलेली ताडपत्री काढण्याचा प्रयत्न केल्यास पालिका थेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करेल. तर कबुतरखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत मुंबई पालिकेनं 1,32,000 रुपयांचा दंड वसूल केलाय. गोरेगाव पश्चिम विभागातनं पालिकेच्या पीएस विभागातनं 6,000चा दंड वसूल करण्यात आलाय. तर दादर विभागातून 28,000 रुपयांचा दंड पालिकेनं वसूल केलाय. भविष्यात म्हाडाच्या घरांच्या किमती 8 ते 10% घटणाऱ्या सामान्यांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध व्हावीत म्हणून म्हाडा सातत्यानं प्रयत्नशील आहे. मात्र घरांच्या किमती निश्चित करताना रेडी रेकनर दराशिवाय विचारात घेतला जाणारा प्रशासकीय खर्च, बांधकाम साहित्याच्या किमतींमधील वाढ, गुंतवणुकीवरील व्याज आदी बाबी गृहीत धरल्या जात असल्यानं किमती फुगत आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळाची घरं विक्री अभावी पडून राहत असल्यानं ओरड होत असतानाच दुसरीकडे यावेळच्या कोकण मंडळाच्या 5,285 घरं आणि 77 भूखंडांच्या विक्रीसाठीच्या लॉटरीला तुफान प्रतिसाद लाभतोय. घरांसाठी 67,539 अर्ज आले असून त्यापैकी 40,998 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केलेला आहे. कल्याण शिळ रोडवर कल्याण तळोजा मेट्रो मार्गाचं काम सुरू आहे. मेट्रोच्या कॉन्क्रीट खांबावर गर्डर ठेवण्याची कामं करण्यात येणार आहेत. 11 ते 30 ऑगस्ट या कालावधीमध्ये 3 टप्प्यात ही कामं करण्यात येणार आहेत. या कामासाठी कल्याण शिळ रोडवर रात्री 12:15 ते पहाटे 5 वाजेपर्यंत वाहतूक बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्ण हक्क संहिता, रुग्णालयाचे दरपत्रक, तक्रारीसाठी महापालिकेचा टोल फ्री क्रमांक, अग्निशमन दलाचं प्रमाणपत्र आदी लावणं महाराष्ट्र सुश्रूषा गृह नोंदणी कायद्यानुसार बंधनकारक आहे. यासह इतर नियमांचं पालन न केल्याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागानं सोमवारी 7 खासगी रुग्णालयांना वेगवेगळ्या त्रुटींबाबत कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेतील सर्वांसाठी ओपन टू ऑल फेरी सोमवारी संपली आणि या फेरीमध्ये एकूण 3,24,761 विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केलेले आहेत. आता 11वी प्रवेशाची विशेष फेरी आजपासून सुरू होणार आहे.
भटक्या कुत्र्यांनी देशभरात हैदोस घातला असून गेल्या 6 वर्षात तब्बल 2,78 लाख लोकांचे लचके तोडलेले आहेत. महाराष्ट्रात 29 लाख लोकांना कुत्रे चावले. 2021 ते 23 या 3 वर्षात कुत्रा चावण्याच्या सर्वाधिक घटना या महाराष्ट्रात घडल्या. राज्यभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भाजीपाल्याचं उत्पादन वाढलेलं आहे. ग्राहकांकडून मागणी वाढल्यामुळे आवक भरपूर होत असल्यामुळे बाजारभाव नियंत्रणात आलेले आहेत. तर श्रावणात दर नियंत्रणात आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. सांगलीच्या इस्लामपूर वाघवाडीमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला. दूध उत्पादनामध्ये येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं असल्याचं मत भाजपच्या रवींद्र चव्हाण यांनी मांडलं. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील आंद्रुड गावात सैन्यातील जवानाच्या कुटुंबावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. वैभव बनसोडे असं या जवानाचं नाव आहे. ग्रामपंचायत सदस्य पंजाब देशमुख यांनी बळजबरीनं जमीन हिसकावल्याचा आरोप करण्यात आलाय. गणरायाच्या आगमनाला अवघे काही आठवडे शिल्लक असताना गणेश भक्तांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. मावळातील कुंभारवाड्यामध्ये गणपती मूर्तींवर अंतिम रंगरंगोटी, डोळ्यांची सजावट, अंगभूषणं आणि दागिन्यांचा शेवटचा हात युद्धपातळीवर फिरवला जातोय. जळगावच्या चोपड्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आणि त्यामुळे तालुक्यातील पिकं धोक्यात आली आहेत. आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी यासंदर्भात आढावा बैठक घेत अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. अकोल्याच्या बाळापूर मतदारसंघातील विकास कामांच्या निविदा काढण्यात भेदभाव होत असल्याचा आरोप करत शिवसेना उभाटाचे आमदार नितीन देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं. तर सुरू असलेली कामं संथ गतीनं होत असून अनेक प्रलंबित कामांना गती देऊन लवकर सुरू करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. कर्जत तालुक्यातील मिरजगाव ग्रामपंचायतीवर माझी वसुंधरा योजनेतील निधीच्या गैरवापराचा गंभीर आरोप होत असून दोषींवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी आंदोलन केलं जात आहे. ग्रामस्थांनी बेमुदत ठिय्या आंदोलन केलंय. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात कपड्यांच्या मोठ्या दुकानात भीषण आग लागली आणि यात जवळपास लाख रुपयांचं नुकसान झालं असून आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आलंय. लोणावळा शहरात गेल्या 1.5 महिन्यापासून सुरू असलेल्या घरगुती गॅस सिलेंडर चोरीच्या मालिकेला अखेर आळा बसलेला आहे. आकांक्षा गॅस एजन्सीच्या वितरण गाडीतून वारंवार टाक्या गायब होत असल्यानं लोणावळा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सखोल तपास केलाय. गॅस आणि टाक्या चोरणारा चोर चिंतामणी पोळेकर याला बेड्या ठोकण्यात आल्या. प्रसिद्ध हास्य कलाकार कपिल शर्माला मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवलेली आहे. कॅनडातील त्याच्या कॅप्स कॅफे या नावाच्या हॉटेलवर दुसऱ्यांदा गोळीबार झाल्यानंतर मुंबई पोलीस लक्ष ठेवून आहेत. ओशिवरा येथील कपिल शर्माच्या निवासस्थानी जाऊन पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची भेट घेतली आणि या दरम्यान त्याला कोणती धमकी मिळाली आहे का याचीही चौकशी करण्यात आली. या दरम्यान कपिल शर्माला सुरक्षा पुरवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. इंडिया आघाडीच्या खासदारांना ताब्यात घेण्यावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे. खासदारांना ताब्यात घेऊन सरकारनं लोकशाहीला काळीमा फासल्याची टीका ठाकरेंनी केली. मंत्र्यांवर आरोप झाले की आम्ही राजीनामे घ्यायचो, फडणवीस फक्त समज देऊन सोडतायत, तुमच्यावर कुणाचा दबाव हे सांगावं. मुंबईतील जनआक्रोश मोर्चात ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली आहे. जळगावमध्ये हनी ट्रॅप प्रकरण विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला. आकाशवाणी चौकात गिरीश महाजन यांच्या व्यंगात्मक बॅनरवर जोडे मारून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. हनी ट्रॅप प्रकरणात प्रफुल्ल लोढाची नार्को टेस्ट सीबीआय चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. राहुल गांधींना जनता स्वीकारत नाही आणि त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. त्यातूनच राहुल गांधी हे आंदोलन करतायत तर मतदारांचा अपमान करत असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष आणि जनसंघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायद्याविरोधात जोरदार आवाज उठवला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आंदोलनकर्त्यांनी हा कायदा अनावश्यक आणि बेकायदेशीर तसंच संविधानिक मूल्यांची पायमल्ली करण्याचा असल्याचं आरोप केला. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबईत डीजे वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात डीजे वाजवल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. राजे रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार अखेर सरकारच्या ताब्यात आली आहे. लंडनमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे तलवार सुपूर्द करण्यात आली आहे. 18 ऑगस्टला तलवार मुंबईमध्ये आणली जाणार आहे. नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत राडा झाला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप करत 2 गट आपापसात भिडल्यानं गोंधळ उडाला. एकमेकांची कॉलर पकडत शिवीगाळ करण्यात आली. भारतीय जनता पक्षाकडून मलकापूर शहरात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीमध्ये भारत माता की जय आणि वंदे मातरम अशा देशभक्तीपर घोषणा देत रॅली पार पडली.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात कमलाबाई माने यांची खासगी जमीन कुठलीही पूर्वसूचना न देता सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या ताब्यात घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या मनमानी कारभाराविरोधात सिंदखेड राजा वासियांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. शहरातील कमलाबाई माने यांची शेतजमीन त्यांना सन्मानपूर्वक परत देण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. आमदार अर्जुन खोतकर यांनी खाटीक समाजाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तक्रारी अर्ज देण्यात आला असून 15 ऑगस्ट 2025 पर्यंत त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर उपविभागीय दंडाधिकारी बारामती यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा हिंदू खाटीक समाजानं तक्रारदार करण इंगुले यांना दिला आहे.